जय शिवराय मित्रांनो. आज मराठवाड्यामध्ये उष्णतेची लेवल चांगलीच वाढली आहे आणि आजचा 22 तारखेचा जो काही अंदाज मराठवाड्यासाठी बीड जिल्हा असेल, परभणी असेल आणि लातूर असेल, इथे ढगांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढ होते आहे. गरमीची लेवल जास्त असलेल्या ठिकाणी कुठे मोठे मेघगर्जनेसह पावसाची देखील शक्यता राहू शकते. भलेही व्याप्ती कमी असली तरी सुद्धा अनेक ठिकाणी माल झाकण्याची जी तयारी आपण सांगितली आहे, भलेही पाऊस पडू किंवा नको पडू तर झाकून ठेवा, कारण की आभाळाच्या मोठ्याच्या मोठ्या फळा ज्या काही धाराशिव मार्गे धारूर असेल, केज असेल, त्याचबरोबर लातूर परिसर असेल, नांदेडकडे देखील, हिंगोलीकडे देखील त्या जाणार आहेत. आणि इकडे सुद्धा चिखली, बुलढाणा वगैरे भाग तुम्हाला मागे व्हिडिओ सांगितले, 22 तारखेला इथे झाकून ठेवा. पाऊस पडो अथवा न पडो, पण अपवाद मॉडेलनुसार असे आहेत की या ठिकाणी असे अपवाद घडू शकतात. त्यानंतर परिस्थिती 22 तारखेची संध्याकाळपर्यंत यवतमाळकडे ही डायव्हर्ट होते आहे. यवतमाळ, वर्धा जिल्हा यांनी सतर्क राहा. इकडे जर पडून जिरला तर ठीक आहे, अन्यथा गरमीची लेवल जास्त असेल तर तुमच्याकडे पण तो येऊ शकतो. म्हणजे 22 तारखेला मराठवाडा आणि विदर्भ ह्या दोन्ही विभागाने सतर्क राहायचं आहे. सोलापूरसाठी एवढं सांगेल की आपल्या भागात सुद्धा जी काही अक्कलकोट एरिया आहे, दक्षिणेकडील भाग आहे, जो टफ एरिया जो आहे, लोहारा खुर्द मार्गे इकडे निलंगा पट्टा, सावंतवाडी आणि धर्माबादकडे देखील जाणार आहे. तर त्यामुळे सतर्क राहा. अधिक माहितीसाठी फेसबुकवरती मी काही मेसेज टाकतोय, ते देखील चेकआउट करत चला. जय